भारतात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यूट्यूबर्सच्या माध्यमातून हेरगिरी करवणे आणि स्लीपर सेल तयार करण्याच्या पाकिस्तानच्या मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश झालाय। या षडयंत्राची कडी पाकिस्तानातील एका महिलेशी मॅडम एनशी जोडली आहे। आता ही मॅडम एन नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न सर्वांना पडलाय। तिचे स्वप्न होते की भारतात पाकिस्तानी हेर आणि ISIचे नेटवर्क उभं करायचं। आता ही महिला आहे तरी कोण, चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पहलगाम हल्ल्यासाठी ज्योती मल्होत्राला मॅडम एन तयार केलं होतं। तिचं खरं नाव नौशाबा शाहजाद मसूद आहे। ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांसाठी मॅडम एन म्हणून ओळखली जाते। नौशाबा पाकिस्तानातील लाहोर येथे ट्रॅव्हल आणि टुरिझमचा व्यवसाय चालवते। तिचा ट्रॅव्हल एजन्सीचं नाव दयाना ट्रॅव्हल्स अँड टुरिझम आहे। तिचा पती हा पाकिस्तानच्या सिव्हिल सर्व्हिस मधील निवृत्त अधिकारी आहे। तपासात समोर आलाय की नौशाबा ISI आणि पाकिस्तानी सैन्याच्या इशाऱ्यावर भारतात 500 हेरांचं नेटवर्क उभारण्याच्या तयारीत होती। नौशाबा सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आणि यूट्यूबर्सना पाकिस्तानात फिरवण्याचं आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होती। तिथे पोहोचल्यानंतर त्यांची भेट पाकिस्तानी सैन्य आणि ISI अधिकाऱ्यांशी करून दिली जायची। ती विशेषतः हिंदू आणि शीख समुदायातील लोकांना लक्ष्य करत होती। तपासात हेही समोर आलंय की गेल्या 6 महिन्यात नौशाबाने सुमारे 3000 भारतीय आणि 1500 परदेशात राहणाऱ्या भारतीयांना पाकिस्तानात पाठवलं आहे। यासाठी ती दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगाशी थेट संपर्कात होती। ती विजाशी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कोणताही विजा तात्काळ मंजूर करवत होती। नौशाबाची दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाच्या विजा विभागात चांगली पकड होती। ती थेट फर्स्ट सेक्रेटरी विजा सोहेल कमर आणि काउन्सिलर ट्रेड उमर शेरियार यांच्या संपर्कात होती। म्हणजेच नौशाबा ज्याला सांगेल त्याला एका फोनवर तात्काळ विजा मिळायचा। पाकिस्तानी दूतावासात विजा ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या ISI अधिकारी दानिश याच्याशीही तिचं थेट बोलणं होतं। तर ही एन मॅडम अशी आहे।